सकाळी 6 वाजल्यापासून आम्ही इथं बिना अन्य पाण्याचं थांबलेलो आहे. अधिकारी इथं काय लक्ष देणं झालेत आमच्याकडे. मग सकाळपासून आम्ही इथं कशाला थांबलोय? तुम्ही मग नगरसेवकांनी टँकर द्या, आम्हाला नको ना. मग नगरसेवकाच्या घरात म्हणजे बाकीची माणसं ही आलतू फालतू एका भागात 2-2 आणि 3-3 टँकर लावतात. पोरांच्या हातातून टँकर काढून घेतला जातो. म्हणजे इथनं आधी पाणी दिले म्हणून आता इथनं पुढे पाणी देणार नाही ते आम्हाला. साहेब, आमच्या भागात कायमच पाण्याचा प्रॉब्लेम आहे. पोरांच्या अंगावर धावून येत बसते. पाणी आम्हाला परातीतनंच भरावं लागते. आता 2-3 दिवस माझ्या घरी स्वतः पाहुणे आले, ते अजून तसेच म्हणजे आंघोळीच करायला गेले, बिना आंघोळी थांबली. त्यामुळं आम्ही नागरिकांनी आता काय करायचं आम्हाला समजेल. अल निनोच्या प्रभावामुळे जे वातावरण बदललेलं आहे आणि त्या बदलाचा परिणाम कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक धरणांमध्ये आणि नद्यांमध्ये झालेला आहे. नद्यांची आणि धरणांची पाणी पातळी कमी झालेली आहे. याचा परिणाम जो आहे तो कोल्हापूर शहराबरोबरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आता परिणाम होत आहे. कारण पाणी जे आहे ते पाणी पातळी कमी झाल्यामुळं पाणी पुरवठा बंद झालेला आहे. भीषण पाणी टंचाईचा सामना कोल्हापूर शहरवासियांना करावा लागतो आहे. आज कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये झालेल्या सभेत देखील सर्वसाधारण सभेत देखील याचे पडसाद उमटलेले आहेत. टँकरने पाणी पुरवठा प्रत्येक भागामध्ये केला जातो आहे. मात्र हे टँकर देत असताना काही ठराविक लोकांकडेच टँकर जात आहेत. त्यामुळं अनेक नागरिक जे आहेत ते कळंबा फिल्टर हाऊस जवळ या ठिकाणी आलेले आहेत. मी सध्या कळंबा फिल्टर हाऊस परिसरामध्ये आहे. या ठिकाणी बघतोय की आपण जे काही प्रत्येक प्रभागातील नगरसेवक आहेत त्या नगरसेवकांचे प्रतिनिधी, नगरसेवक आणि विशेषतः प्रत्येक भागातील नागरिक या ठिकाणी पहाटेपासून रात्री मध्यरात्रीपर्यंत तळ ठोकून आहेत आणि पाण्याच्या टँकरची वाट बघत आहेत. 2-3 दिवस झाले पाणी टंचाईचा सामना त्या लोकांना करावा लागतो आहे. त्यामुळं घरामध्ये जे पाणी वापरासाठी असेल, पिण्यासाठी असेल, जो पाणी वापरावं लागतं ते पाणी अद्यापही उपलब्ध झाले नसल्यानं नागरिक आता आक्रमक झालेले आहेत. माझ्यासोबत काही राजाराम चौक आणि कदमखन परिसरातील काही नागरिक आहेत. काय त्यांच्या प्रतिक्रियात आपण जाणून घेऊयात. दादा, काय सांगाल, कधीपासून तुम्ही इथं थांबला आणि तुम्ही नेमकी कुठली मागणी घेऊन इथं आलाय? सकाळी 6 वाजल्यापासून आम्ही इथं बिना अन्य पाण्याचं थांबलेलो आहे आणि अधिकाऱ्यांकडे आम्ही पाण्याच्या टँकरसाठी मागणी केली होती आणि त्यांचं माघारी बोलणं असं होतं की टँकर तुम्हाला आत्ता देतो आणि त्यांचं कॉन्टॅक्ट दुसऱ्याशी झालं की बाहेरच्या प्रभागात एका भागात 2-2 आणि 3-3 टँकर लावतात आणि इथं आम्ही आल्यानंतर हा स्पेस जरी घेतला किंवा राग जरी व्यक्त केला तरी आम्हाला वरून आणि असं बोलतात की तुम्ही हे जर असं गोष्टी बोलला तर तुम्हाला पाणी मिळणार आहे का, हे यांचं इथं भाषण आहे. त्यामुळं आम्ही नागरिकांनी आता काय करायचं आम्हाला समजेल. ताई, काय सांगाल, तुम्ही देखील एक महिला आहात. घर आपल्याला ज्यावेळेला आपल्या घराच्या सगळ्या कामं करावं लागतात त्यात पाण्याचं एक महत्त्व आहे आणि ते पाणी आता उपलब्ध पुरेसं तुम्हाला होतं असं दिसतंय का? नाही, दिसत नाही. आणि आम्ही काय म्हणतोय, आमच्या चावीला जरी पाणी नसलं तरी आम्हाला टँकरची काहीतरी उपलब्धता जरी झाली तर आम्हाला भेटावं. कारण आमची सकाळपासून मुलं इथं उभारले तर बिना आणा पाण्याची, तरीसुद्धा आम्हाला टँकर भेटत नाही. जर करता आमचा टँकर देतो असा शब्द करतात, परंतु आमच्या पोरांच्या हातातून टँकर काढून घेतला जातो. काय अधिकारी इथं काय लक्ष देणं झालेत आमच्याकडं आणि आमची पोरं सकाळपासून उभारलेली आहेत इथं बिना आणा पाण्याची. सकाळपासून तू इथं उभा आहेस, तुला दिसते का रे टँकर येत आहेत, पाणी भरतायत आणि इथून निघून जात आहेत? मग तू टँकर या ठिकाणी एखाद्या कर्मचाऱ्याला इथलं सांगितलंस की आमच्या भागामध्ये पाणी टंचाई व्हायला लागलेलं आहे, पाणी नाही आहे आणि आम्हाला टँकर द्या म्हणून तुम्ही मागणी केली का? सगळी मागणी केली. आमचा मुलगा एक टँकरमध्ये बसला, तर बसल्यानंतर त्याला असं सांगण्यात आलं की बाबा अशाच एका जुन्या नगरसेवकाच्या घरात अर्धा तास पाणी सोडायचं आहे. नगरसेवकाच्या घरात म्हणजे बाकीची माणसं ही आलतू फालतू. त्या नगरसेवकाच्या घरात पाणी सोडायचं आहे, तिथं अर्धा तास पाणी सोड असं म्हणून इथल्या अधिकाऱ्यांनी त्यांचं फोनवर बोलणं काय झालं, टँकर तिकडे गेला आणि तिकडे गेल्यावर त्यांनी टँकर जो काय जप्त केला की बाबा टँकर आमचं झाल्याशिवाय मिळणार नाही. मग तिथनं आम्हाला तिथल्या एका आता इथल्या अधिकाऱ्यानं शारंग म्हणून अधिकारी आहे त्यांना आम्हाला इथं लावून दिला, जावा तिथं मी तुम्हाला टँकर ॲडजस्ट करून देतो. इथं आल्यावर म्हणते आमच्या घरात वारल्यात. परत ते म्हणते आता इथला एक जण आहे तिने म्हणतात माझं त्याचं बोलणं काय झालेलं नाही म्हणतात आणि तुम्हाला टँकर दिल्याशी कारण तुम्हाला का पाणी इथनं आधी काय दिलेलं नाही. म्हणजे इथनं आधी पाणी दिले म्हणून आता इथनं पुढं पाणी देणार नाही ते आम्हाला. आणि इथनं पुढं कायमचं यांचं प्रत्येक वेळेला असते आणि पोरांच्या अंगावर धावून येत बसते. मग इथं वांदा झालं या सगळ्याला जबाबदारी ही असणार. किती दिवस पाणी तुमच्या भागामध्ये आलेलं नाही आहे? कायमच साहेब, आमच्या भागात कायमच पाण्याचा प्रॉब्लेम आहे. आम्हाला पाणी भरावं लागते, खाली परातीत नाही. आणि आत्ता बी पाण्याची एवढी सोय असून बी पाणी आम्हाला परातीतनंच भरावं लागते. इथं आलं की म्हणतात तुम्हाला पाणी येतं, येऊन बघून जातात, उकरतात, उद्यापासून पाणी व्यवस्थित म्हणतात पाणी येत नाही. आणि टँकर तुमचं सपाट पाणी नसले. कर्मचाऱ्यांनी काय उत्तर दिली? आता कर्मचाऱ्यांनी उत्तर दिलं, त्याला आम्ही बोलायला आलेलो, बोलता तो म्हटला तुम्ही असं वांदे करत बसला तुम्हाला पाणी मिळणार आहे का आणि टँकर मिळणार आहे का? मग सकाळपासून आम्ही तर कशाला थांबलोय? तुम्ही मग नगरसेवकांनी टँकर द्या,
आम्हाला नको ना मग. बरं, अशी किती तुमच्या भागात वस्ती आहे की तिथं पाणी पाहिजे असं किती लोक आहेत? आता वस्ती अशी सांगायला गेली तर खाली खण भाग आहे आमचा. 1,000-1,500च्या वरती टप्पा आहे तो आमचा. बरं. आणि आमच्या इथं पाण्याची सुविधा म्हणजे कसं वरती रस्त्यावर टँकर थांबला जातो आणि आणि खाली खणित पाणी खणित आणलं बोळाखाली न्यायला लागते जातं. पाणी आणि आम्हाला. एक छोटासा बोळ असल्यामुळं त्यात गर्दी होती आणि 1-2 माणसं आलीत की ते बोळ असा भरला जातो आणि पाणी एकामेकाला घेऊन जाता या येत 2-3 नाही त्याने. दिवसात तुमच्या भागात टँकरना पाणी पुरवठा झालाय का? नाही सुद्धा नाही. हां, एकदा सुद्धा पाणी पुरवठा झालेला नाही. बरं. आता 2-3 दिवस माझ्या घरी स्वतः पाहुणे आले ते अजून तसेच म्हणजे आंघोळीच करायला नाही त्यांनी बिना आंघोळीचे थांबले. टँकर आमच्या 2 भागात दिवसाला आहे. हेरपाडा मला तरी काहीच नाही अजून. नुसतं टोलू ते आज देतो उद्या देतो अर्ध्या तासात देतो तासामध्ये 10 मिनिटात देते कारण अजून एक सुद्धा टँकर आलेला नाही. तर आपण पाहिलं की कळंबा तलावापासून या ठिकाणी कळंबा फिल्टर हाऊसमध्ये पाणी आणलं जातं आणि या ठिकाणाहून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर राजाराम चौक म्हणजेच कदमखन परिसर आहे आणि या परिसरात जवळपास 1,500 ते 2,000 लोक नागरिक जे आहेत ते वास्तव्य करत असतात आणि त्यांना नेहमीच पाण्याचा जो पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आणि आत्ता तर त्या या पाणी टंचाईच्या काळामध्ये त्यांना एकही टँकर या 2-3 दिवसात उपलब्ध झाला नाही. त्यामुळं त्यांना जो नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागतो आहे आणि त्यांची जी परिस्थिती आहे त्या परिस्थिती जी आहे या नागरिकांनी आपल्यासमोर मांडलेली आहे. त्यामुळं लवकरच महापालिकेच्या संबंधित विभागाने तात्काळ या ठिकाणी उपाययोजना करून टँकर पाणी पुरवठा करावा, पाणी पिण्याचं पाणी वापराचं पाणी आम्हाला मिळावं अशी अपेक्षा या नागरिकांनी आपल्यासमोर बोलताना व्यक्त केलेल्या आहेत. लाईव्ह मराठीसाठी सद्दाम अली, कोल्हापूर. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.